चाललेलो आहे आंबे खाण्यासाठी. बंद झाली चार्जिंग संपली त्याची. चार्जिंग संपली. काहीच होत नाही. आणि आता आहे ना इकडे ना घर आहे बघा. हे बघा इथून जायचंय. पायला दुखताय. गाडी काका थांबा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. Here we go. तर आता आपलं ब्लॉग चालू झालेलं आहे आणि दादा ते ना गेलेले होते फिरायला. तर आता आहे ना ते पण आलेले आहे. तर चला आता आपण आहे ना आरोही दीदीला भेटू. आरोही दीदी गेलेली खाली, कारण की ना आत्ताच आहे ना आरोही दीदीने कपडे वॉश केलेले. तर ते ना वाळू घालण्यासाठी खाली गेलेली. चला आता खाली जाऊ. आरोही दीदीने ते एवढं केरला फिरून आले पण काही थकलेच नाही. सकाळी सकाळी उठली, आंघोळ केली, डायरेक्ट कपडे वाळू घालायला लागली. बापरे, थकले नाही का? एनर्जी बोलते इसको. थकले नाही तुम्ही? नाही, माझं तो कोण थकता आहे? माझं अंग दुखतंय. तुमचं दुखायला पाहिजे तर माझं दुखतंय. कसं काय म्हणते? तू घरी राहून तुझं पोट दुखलं ना, मग तुला 4-4 वेळेस टॉयलेटला जावं लागत असेल म्हणून दुखतंय. तसं काही नाहीये. समजे मी. हे एवढे सारे कपडे नेलते तुम्ही? अरे बाबा, हे तर काहीच नाही. अजून थोडे मशीन मध्ये लावलेले आणि अजून एवढं टप भरून वरती धुवायचे बाकी. बापरे, एवढे कपडे नेलते? हा, एवढे म्हणजे थोडेफार घरचे पण होते, जायच्या वेळेस धुवायला टाकलेले. आणि थोडे घरचे. आणि दादाने त्यांनी इतकं सामान आणलेलं आहे. चॉकलेट आणलेले. अजून मला आहे ना साऊथवर नाही ना एकदम भारी एक शर्ट आणलेलं आहे. ते तर लयच भारी आहे. लयच भारी आहे. हो, आवडला का? यस. अल्फा जेन्स सारखे. ते मग आपण आता फिरायला जाऊ तेव्हा तू तेच घाल. यस. माझ्याकडे आता खूप सारे नवीन नवीन शर्ट, कारण मी ना आपल्या सेहरी किड्स फॅशन मधून घेतलेले. आणि एक अजून नवीन एक आलं. आणि गाईज आज आम्हाला जायचंय भालगावला, म्हणजे माझ्या मामाच्या गावाकडे, कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे. तर आज आम्ही जाणार आहे मामाच्या गावाकडे. म्हणून आहे ना आता मी आवरतो. तर आज आम्ही जाणार आहे, अमोल दादा, मी आणि मम्मी. आम्ही तिघं जाणार आहे स्कूटीवर. आणि एवढं भयंकर ऊन आहे. तर मला त्याचाच धाक आहे की गाडीवर किती ऊन लागतं ते नाही. पण आपण आहे ना मास्क, टोपी सगळे ना सोबतच ठेवू. आता मी ना एकदा आंघोळ करतो. आणि अमोल दादा आणि मम्मी गेलेले मंडीत, कारण मी मंडीतून आहे ना त्यांना थोडंफार सामान आणायचं होतं. तर आता मी ना फटफट आहे ना आंघोळ करतो. आणि इथं आहे ना आमच्या हॉलमधली ना कंटिन्यू एसी चालूच राहते. मग आम्ही ना खालून कधी पण येतो ना गरमीतून, तर डायरेक्ट एसीची हवा लागते ना, तर इतकं भारी वाटतं ना. आणि हे बघा आपल्या टीव्हीवर आहे ना आपले कॅमेरे चालू आहे. हे बघा, हे आरोही दीदी आहे ना कपडे वाळत घालते इथं. अजून यात पण आहे बघा कपडे, किती सारे कपडे. बापरे, चला जाऊ द्या. आपल्याला काय करायचं आता, आपण जाऊ मस्त आंघोळ करू थंड पाण्याने. आणि आता उन्हाळा चालू आहे ना, म्हणून मी गरम पाणी घेतच नाही. म्हणजे गरम पाणी घ्यायला पण नाही पाहिजे उन्हाळ्यात, थंड पाणीच घ्यायला पाहिजे. आता मी ना फटफट आंघोळ करतो. चला बाय बाय. तर काय फायनली आता माझी आंघोळ पण झालेली आहे. आणि आता मी ना केस वगैरे विंचरतो आणि ना केसांना सिरम लावतो. मी एका नवीन सिरम घेतलेलं आहे. आता हे सिरम आहे यूज करू. नवीन नाही म्हणजे अमोल दादाने यूज केलेले ऑलरेडी. आता थोडं मी यूज करतो. तर गाईस फायनली आता आम्ही चाललेलो आहे मामाच्या गावाकडे. बाय बाय दादा. बाय बाय. इथूनच आंबे घेऊन जा, तिथून आंबरस खा. मस्त आमरस खाऊ आता पोट भरून तिकडं. आम्ही येणार उद्या. या मग. काही ऊन इतकं आहे ना, आणि अमोल दादानी इतका टाइमपास केला, इतका टाइमपास. सगळ्यात जास्त टाइमपास की दुकान आहे आमच्या घरात. लागतं तुला? हा घे भाऊ. काय नाही लागत ना. अरे यार, गाईज आमची चष्मा काढून फायनली निघालेली आहे. अमोल दादानी पण चष्मा घातलेला आहे, मी पण चष्मा घातलेला आहे, आणि मम्मीने पण चष्मा घातलेला आहे. आणि मला म्हणतो की एवढं लेट तुझ्यामुळे झालं. आपल्या घरी ना सोनाली वहिनी आली होती आता, म्हणून आपण तिथे बसलो होतो. त्याच्यामुळे जरा थांबलो. घुळघुळ केली. कपडे हे घ्यायचा. तू 3 वेळेस कपडे चेंज केले. चल 3 वेळेस केले. चला आता जाऊ. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. आणि मी खूप दिवसानंतर गाडीवर मामाच्या गावाकडे चाललेलो. नाही तर 4 व्हीलर मध्ये जात ना. 3-4 वर्ष झाले असेल त्याच्यानंतर गाडीवर मामाच्या गाईज ऊन इतकं आहे ना, म्हणून ना आता आम्ही ना उसाचा रस पिण्यासाठी चाललेलो आहे. बघून गाड्या बघा किती जोरात जात आहे. किती डिग्री सेल्सिअस आहे आजचं टेम्परेचर? 36 डिग्री सेल्सिअस. हे बघा छत्रपती संभाजीनगर 36 डिग्री सेल्सिअस. काही कडक तर ऊन आहे. डायरेक्ट रोडातून वाफा येत आहे, वाफा. म्हणून आता आम्ही ना रस पिणार आहे.
तर काही आता फायनली रस पिऊन पण झालेला आहे आणि गाडीवर जागा नाही ना म्हणून आम्हाला दादा आणि मम्मी चाललेले गाडीवर मी चाललोय पैसे चला बाय 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 आम्हाला दादा चालले गेला पण मम्मी राहिली मम्मी ना त्या ऊसाच्या रसवाल्यासोबत गप्पा मारते पाहुणे निघाले ते आमचे काही आता आम्ही ना भालगावमध्ये एंटर झालेलो आहे मी ना असं मस्त असं उभं राहिलेलं आहे मम्मी पकडून ठेवा मला गाडी एकदम स्लो आहे आणि आम्ही मोठ्या रस्त्यावर करतोय नाही तर तुम्ही हायवेवर वगैरे ट्राय नका करू बघा गाडी स्पीड खूप कमी आहे फक्त 20 किलोमीटर पर आवर आहे आणि आता आहे ना आम्ही हा इथं हार असते रात्री त्या दिवशी आलो नाही का मला दिसलं हार नाही हा इथूनच जातो आम्ही एकदा काळवेड बघितलं होतं तिकडं त्या साईडला भारी वाटतंय आता गाईज फायनली आता भालगावला आलेलो आहे आणि आल्याला पडून राहिलेलं लय गरमी होती कशी आहे भैयांना गरमी आम्ही रस्त्यातून आलो ना बापरे असं झळायला लागत होत्या मग आम्ही तर पात्री बसने आलो पात्रीपासून पैपे आलो मग अर्ध्या रस्त्यात चालत सांगितलं तुम्हाला बस पण बिले गरमी झाली असं मग अरे बाप. चला झोपून राहू आता काय करणे इथं दुपारी तर आता आम्ही ना एक गावाकडचा गेम खेळतोय काय गेमचं नाव चंपूळ म्हणजे लुडो इथून घेऊ का 3 पडले तुला डोक्याच्या वरतून चालला आमचा किती सिंपल आहे उलट 4 पडले का डबल खेळायचं 8 पडले का 8 अरे बाप माझी बाहेर खेळ ना इथं खेळ To this one, whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign we should do tonight again. तर काही आता आम्ही चाललेलो आहे आंबे खाण्यासाठी आणि खुर्ची घेऊन चाललेलो आहे कारण की ऊन लय आणि तिथं बसायला पण ऊन आहे कुठे आहे आंब्याचं झाड हे काय समोर आता तुला आंबा कैरी कैरी 50 रुपये किलो 50 रुपये किलो किती घाण आहे रे ते टरबूज Like a hand holding mine. Now I'm left here with the pain from her I love you goodbye. And though it hurts so I गाईज आता आम्ही ना आंबे फोडणार आहे दगडावर बाय बाय त्याच्यासाठी ना मीठ पण आणलेलं आहे बघ. हे बघा आंबा हे तोड रे हे चिरतो का चिरू. आणि हे सगळे इथंच आंबे खायला लागले रे कापायच्या ऐवजी हे बघ हर्षद ए ते मीठ बघा ना कसं ऑरेंज ऑरेंज झालं आता मस्त कैरी घेतलेली आहे मीठ तिखट टाकून मिक्स करू काय वाव तुम्हाला पण असे कैरे खायचे असेल ना तर काय करायचं जळगाव रोडवरून यायचो मग तिथे एक भालगाव फाटा आहे तिथून असं त्या कमानीतून आत घुसायचं मग सरळ यायचं सरळ यायचं सरळ यायचं मग गाव लागल म्हणजे मेन गावात मग मळ्यात यायचं मग अजून सरळ यायचं मग समोर आहे ना तशी घरं दिसतील बघा ना तिथून एक रस्ता आहे अलीकडून मग त्याच्या बांधानी यायचं मग इथे विहीर आहे आणि तिथं त्याच्यावरती कैरीचं झाड आहे मग तिथं घरी जायचं मागायचं तिखट मीठ द्या हर्षद गाडेकरनी पाठवलं मग तिकडून मीठ घेऊन यायचं इथं कैऱ्या तोडायच्या ठेचायच्या इथं पाणी बी आपल्याकडे सगळी सुविधा आहे यायचं आणि खायचं आणि हे फार्म बनवलेलं आहे आम्ही या फार्मला नाव दिलेलं आहे भालगाव फार्म म्हणून आणि याचे जे ओनर आहे ते आता आपले व्हिडिओ घेत आहे म्हणजे अमोल कोलते सर 2 मिनिटं एकदम भारी भालगाव फॉर्म केलेलं आहे एकदम पंच आम्हाला दे ना अजून फॉर्म यायचं कैरा एन्जॉय करायचं आणि घरी चाललं जायचं इथं यायचं मग कैऱ्या बिऱ्या खायच्या मला मेसेज टाकायचा कैऱ्याले आंबट होत्या मग आता आहे ना कसं आहे कैऱ्या पोरा हो एकदम मस्त आता ओरडू मग आपण 3, 2, 1 गो घरचे म्हणतील कोण ओरडू राहिलं तर आता आम्ही ना एकदम मस्त आंबट कैऱ्या खाल्लेले आता ना हात धु पाण्याची सुविधा पण आहे मला इथं ताजी शाक भेटलं आहा माझ्या डोळ्यात तिकट गेलो तर आता आम्ही ना तोंड देतोय
तर आता आम्ही ना शेतात आहे ना बॅट बॉल खेळण्यासाठी आलेलो आहे. खेळ टाक बॉल. तर मोकळं आहे ना म्हणून खेळायला पण मजा येते. पण मग मुलं नाही जास्त, दोघच जण आहे. काही नाही. तो बॉल आहे ना सरळ येऊन मला लागला पायाला. आता माझी बॅटिंग झालेली, आता मी बॉलिंग करणार आहे. स्पिन टाकू का रे? तर काही आता आम्ही चाललेलो आहे वडूरला, म्हणजे आमच्या मामाच्या गावाकडे नाही बाजार आहे तिथं. तर आता आम्ही चाललेलो आहे. तर अमोल दादा, मी, अजून बारक्या, अजून माधवी चाललेलो आहे. आणि आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन चाललेलो आहे. बंद पडली तर जाऊ दे, काही नाही, हळूहळू काय. आणि आम्ही ना वडूरला कशासाठी चाललेलो आहे? अमोल दादा फक्त आईस्क्रीम खाण्याकरता. आईस्क्रीम कारण की आम्हाला खाण्यासाठी. संभाजीनगरला आईस्क्रीम भेटतच नाही. हा म्हणून मग इथं आम्ही काही ज्यूस बी पिऊ आणि आईस्क्रीम बी खाऊ. तर काही फायनली आता आम्ही आईस्क्रीम पण घेतलेली. गाडी बंद झाली. चार्जिंग सांगली त्याची. चालून संपली. काहीच होत नाही. असं उरायला फक्त. आता काही लोटत नाही. चला लोटन मग काय. गाडी चार्जिंग संपून गेलेली आमच्या. आता घरापर्यंत लोटत नाही. हा दोन आईस्क्रीमच खायची आहे. येस. किती लांब आहे माहिती आहे का? आणखी इथून 2-3 किलोमीटर. 3 किलोमीटर नाही 2 तरी. कसं जायचं? ढकलत. अरे यार खरं. मग करायचं. हर्षद आता जे बोललो होतं तेच झालं खरं. तर म्हटलं आता गाडी बंद पडायला पाहिजे. नव्हती गाईज आम्ही ना ढकलत ना गाडी ना 2-3 किलोमीटर समोर आणली. आणि आता आहे ना इकडे ना घर आहे बघा. हे बघा इथून जायचंय. पायला दुखताय. झालीच नाही अजून पण चालू. अरे यार जोर लगा काय. गाडी सुटली आमची गाडी. काका थांबा. अरे बिचारायला धक्का द्यायला राहिले का. आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचणार आहे. पहिलं रोड बघा. हरीची रेंज आहे ना लई कमी राहते. हा ना म्हणजे रेंज चांगली आहे पण तिच्यात आहे ना आपण घरी जायच्या पहिले चार्जिंग नव्हतं. 1% होतं 1%. आणि तेवढ्यात आम्ही समजा 7 किलोमीटर आणली. हा मग 3 किलोमीटर राहिली होती ना. 2 किलोमीटर असेल. 2 किलोमीटर असं मला वाटायचं. आधी लय दूर आहे 5-1 किलोमीटर. मला पण. चलो आता फायनली घरी आलेले. लय पाय दुखले बापरे. घामा घुम झाला. आता काही समज माहिती. हा ना काय झालं माहितीये का काय झालं. गाडीच बंद पडून गेली आमची. आता आम्ही ना जेवायला बसलोय. आज आमरस आहे. आणि हा काय म्हणतोय की आमरस मध्ये ना दूध टाकून पिता. पण आमरस मध्ये पाणी टाकतात. काही सांगा. दूध टाकत असते ना आमरस मध्ये. आमरस मध्ये दूधच टाकतो. कमेंट वाचू. जाऊ द्या तुझा स्क्रू मला खाऊ द्या. हा बघू उद्या. काहीच आता आम्ही ना लाईट गेलेली आहे घरातली म्हणून ना बघा कुठं झोपलेलं आहे मस्त बाहेर एकदम भारी झोपली ना. लाईटच चालल्या गेलेली बघा म्हणून आता आम्ही पडेल इथं. आणि चांदण्या बघा ना किती सारे. व्हिडिओ दिसणार नाही पण रिअल मध्ये खूप सारे आहे. आणि खूप जास्त थंड वाटते. काहीच आता आम्ही ना गच्चीवर झोपण्यासाठी आलेलो आहे. झोपा रे आता नीट. हर्षद चांगला मस्त पिक्चर लावता. हा झोपा चुपचाप. हा हा जाऊ दे मग काय आता. जाऊ दे आमची उशीची. हा ना घेऊन टाका. हा ना घेऊन टाका. गाईस त्या दिवशीचा ब्लॉग आहे ना मी ना आज एंड करतोय. ते पण घरी आल्यावर. कारण की त्या दिवशी ना ब्लॉग एंड करणंच राहून गेलेला होता. तर आता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुम्ही ना सबस्क्राईब करायचं विसरत नका जाऊ. चॅनलला आहे ना जरी तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल तर तरी ना व्हिडिओला आहे ना लाईक करत जा, कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त आहे ना शेअर करत जा. जसं की मित्रांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.